श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोड ताईंचं माझ्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांचा दिवस चांगला जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. स्वामी सेवेत आपण येतो त्यावेळेला आपल्या मनात अनेक प्रश्न असतात. त्यापैकी काही प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगणार आहे. स्वामी महाराजांची सेवा करताना फोटो, ग्रंथ, जपमाळ लागतेच का? हो लागते. तुम्ही नवीन आहात ना आणि सध्या तुमच्याकडे नाही आहे. तुम्ही सेवा तरी चालू करा. हळूहळू या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. घरामध्ये फोटो का असावा? तर ज्यावेळेला आपण घरामध्ये वावरतो किंवा आपलं काहीतरी काम करतो त्यावेळेला आपलं कळत नकळत लक्ष फोटोकडं जातं. त्यावेळेला आपल्याला खूप प्रसन्न वाटत असतं आणि घरामध्ये स्वामी महाराज आपल्यासोबत आहेत याची जाणीव होत असते. बाहेर जाताना किंवा घरातील काही एखादं काम असू द्या, आपण आपल्या महाराजांना सांगतो. घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येत असते. तुम्हाला घरात कितीही अडचण आली, दुःख आलं तरी आपल्या मनात एकच विचार येतो, अरे महाराज आहेत ना आपल्यासोबत, त्यामुळे फोटो हा नक्की असू द्या. आता ग्रंथ काय होतं, नित्यसेवा करताना जरी आपल्याकडे ग्रंथ नसला तरी आपण मोबाईलवर बघून करू शकतो. पण पारायण करतो त्यावेळेला आपल्याकडे पुस्तक जर समोर असेल ना तर आपल्याला वाचण्यासाठी कोणतीच अडचण येत नाही. त्यामुळे श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आपल्या घरी असावा. त्यामुळे काय होतं, महाराज स्वतः आपल्या घरी असल्याचा आपल्याला भास होत असतो. जर तुम्ही नवीन आहात आणि या गोष्टी तुमच्याकडे नाही आहेत तर अजिबात टेन्शन घेऊ नका. कारण हळूहळू आपण ज्यावेळेला स्वामी सेवेत येतो ना, हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे येत राहतात. मासिक पाळीमध्ये स्वामी सेवा करावी का आणि कितव्या दिवसापासून करावी? पाळीमध्ये स्वामी सेवा न करावी असं कोणी सांगत नाही. कारण स्वामी महाराजांना ही गोष्ट मान्य नव्हती. स्वामी महाराज स्वतः असं काही मानत नव्हते. पण काय होतं, ज्यावेळेला आपली मासिक पाळी येते त्यावेळेला आपली खूप चिडचिड होत असते. कधीकधी आपली तब्येत बरी नसते आणि जास्त वेळ आपण एकसारखं सेवा करू शकत नाही ना, म्हणून सेवा करू नका. तुम्हाला आपण आपल्या तब्येतीकडे लक्ष देऊन सेवा करूया. पण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपण करू शकतो ना. त्यामुळे मासिक पाळी आली ना घाबरून जाऊ नका. किंवा तुमचं पारायण चालू आहे आणि मासिक पाळी आले तर ज्या दिवशी आले ना त्या दिवशी ठीक आहे, तेव्हापासून श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणा. 5 दिवस पूर्ण झाले की 6व्या दिवशी तुम्ही परत आहे तशी सेवा चालू करू शकता. सेवा चालू असताना मांसाहार करावा का? हा प्रश्न ज्याचा त्याचा आहे. कारण सेवा करताना मांसाहार करू नका म्हटलं ना तर बरेच जण सेवा करायची सोडून देतील. आपण स्वामी सेवेत आलो ना, महाराज बघतील ना आपला मांसाहार सोडायचा का नाही ते. त्यामुळे हे सगळं महाराजांच्यावर सोपवून द्या. पण ज्यावेळी तुम्ही काहीतरी संकल्पयुक्त पारायण करताय ना त्यावेळेला मांसाहार अजिबात करायचा नाही. कारण मांसाहार स्वामी महाराजांना अजिबात आवडत नाही. पण जर तुमच्या घरातील व्यक्ती मांसाहार करतात आणि त्यांना तुम्हाला बनवून द्यावं लागतंय तर काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही पहिली आपली स्वामी सेवा करा, स्वामी महाराजांना माफी मागा आणि घरातील लोकांना बनवून द्या. असं काही नाही आहे की महाराज तुम्हाला, कारण आपण काय करतो, घरातील लोकांच्या सोबत वाद घालत बसतो. यामुळे घरात एक वातावरण खराब होतं. त्यामुळे वाद नका घालू. आपण करतोय ना स्वामी सेवा, बस त्यांना जेव्हा करायची तेव्हा ते करतील. फक्त आपण स्वामी महाराजांना मनोभावे प्रार्थना करत राहायचं. संकल्पयुक्त पारायणाला कधीपासून सुरुवात करायची? तुम्ही कोणत्याही महिन्यातील कोणत्याही गुरुवारी पारायण करायला सुरुवात करू शकता. यासाठी वेळ काळ ठरलेला नसतो. आपण कधी देवाकडे मागताना असं म्हणतो का की आता कोणत्या दिवशी मागावं किंवा काही. आपण ज्या वेळेला मनामध्ये येईल त्यावेळेला देवाकडे मागत असतो. अगदी तसंच आहे ना, आपल्या मनात आले ना की आज आपण पारायणाला सुरुवात करायची तर ठीक आहे ना, येणाऱ्या गुरुवारपासून स्वामी सेवा करायला किंवा पारायण करायला सुरुवात करूया. एकादशी, संकष्टी, अमावस्या, पौर्णिमा या दिवशी ही सेवा करा. कारण ते दिवस चांगलेच असतात. असं काही नाही की वाईट दिवसात सेवा करू नये किंवा खराब दिवसात सेवा करू नये. आपलं सगळं मनावर आहे. त्यामुळे तुम्हाला जेवढे दिवस मिळते ना तेवढे दिवस तुम्ही स्वामी सेवा करत जावा.
कारण आपण देवाला मागताना एकच गोष्ट मागत नाही, त्याच्यासोबत अजून बऱ्याच गोष्टी मागत असतो. अगदी तसंच आहे, स्वामी सेवा करताना अजिबात कोणती वेळ काळ बघायची नाही. आपल्या मनात आले ना लगेच सुरुवात करायची. उपवास धरावा लागतो का? जर आपली तब्येत चांगली असेल तर काहीच हरकत नाही ना. पण जर आपली तब्येत बरी नसेल, चक्कर येते, BP कमी जास्त होतो, तर उपवास करू नका. उगीच आपल्या तब्येतीला त्रास देऊन उपवास करण्यात काहीच अर्थ नाही आहे. तुम्ही जर उपवास पकडला आहे, तुम्हाला चक्कर येते, तर त्या दिवशी तुम्ही स्वामी सेवा कशी करणार? कारण सगळं तुमचं तब्येतीकडंच लक्ष लागणार. त्यापेक्षा आपण असं करूया ना, ज्या दिवशी आपला उपवास आहे, ठीक आहे आपल्याला नाही आज जमत उपवास करायचा, तर त्या दिवशी अजिबात कसलाच वाईट विचार करायचा नाही. दिवसभर चांगल्या गोष्टी करायच्या, चांगला विचार करायचा. हाही एक आपला उपवासच असतो ना. पारायणाच्या दिवशी संपूर्ण ग्रंथ वाचावाच लागतो का? 11 माळी जप करावाच लागतो का? तारक मंत्र म्हणावाच लागतो का? हे बघा, असं काही नाही. कारण आपण उगीच मनावर दडपण घेऊन कोणतीच सेवा करायची नाही. कारण काय होतं, मी बऱ्याच वेळा पाहिलं आहे, ज्या दिवशी आपलं पारायण असतं ना, त्या दिवशी आपलं एकच मनात भीती असते, बापरे आज माझं पुस्तक पूर्ण झालं पाहिजे, 11 माळी मंत्र म्हटला पाहिजे, तारक मंत्र म्हटला पाहिजे, मी कधी हे म्हणणार. म्हणजे आपण त्या गोष्टीचं टेन्शन घेत असतो. कशाला टेन्शन घ्यायचं? स्वामी महाराज आपले आहेत, त्यांना आपल्या मनातील सगळं समजतं. त्यामुळे उगाच टेन्शन घेऊन, भीती घेऊन मनामध्ये अजिबात सेवा करायची नाही. ठीक आहे, तुम्ही जर कामावर जात असाल, जॉब करत असाल आणि तुम्हाला वेळ मिळत नसाल, तर हे सुद्धा स्वामी महाराज समजून घेतात. ते असे कधीच म्हणत नाहीत. कारण तुम्ही जर टेन्शनमध्ये येऊन भीतीपोटी जर सेवा करताय, तर ती स्वामी महाराज मान्य करतील का? उलट फ्रेश राहायचं, जेवढी होते ना तेवढी सेवा करत राहायचं. ठीक आहे, तुम्ही दिवसभर कामाला जाताय, पण ज्यावेळेला तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही तारक मंत्र, श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणू शकता ना. आणि घरी आल्यानंतर कमीत कमी 3 अध्याय तरी वाचू शकता ना. काय होतं, ज्या दिवशी आपलं पारायण असतं ना, त्या दिवशी आपण हा ग्रंथ वाचतो ना, त्यावेळेला आपल्या मनामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होत असते. आणि हीच पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला एक आपल्या ध्येयापर्यंत घेऊन जात असते. आपल्या स्वप्न पूर्ण होणार याची शाश्वती आपल्याला देत असते. त्यामुळे काही हो, थोडा तरी ग्रंथ हा वाचायचाच. त्यामुळे मनावर चांगले परिणाम होत असतात. बऱ्याच वेळा काय होतं, आपण स्वामी सेवा करत असतो, आपण नवीन असतो, आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत नसतात. त्यावेळी आपण घाबरतो, भीतो, बापरे हे नाही केलं तर स्वामी महाराज शिक्षा करतील का? अजिबात असं काही नाही. तुमच्याकडून जर काही करायचं राहिलं असेल ना, तर सरळ स्वामी महाराजांना शरण जायचं आणि स्वामी महाराजांना सांगायचं. या गोष्टी सगळ्या स्वामी महाराजांना माहीत असतात. कारण आपण मुद्दाम कोणतीच गोष्ट करत नाही, कारण स्वामी महाराजांचं आपल्यावर लक्ष असतं. त्यामुळं आपण महाराजांसोबत तरी खोटं बोलू शकत नाही ना. मी बऱ्याच ताईंचं पाहिलं आहे, त्यांचा संकल्प करायचा कधी कधी राहून गेलेला असतो. त्यावेळेला त्यांना खूप टेन्शन येतं, अरे माझा संकल्प करायचा राहिला आहे. मग अजिबात टेन्शन नाही ना घ्यायचं. महाराजांना आपण कशासाठी पारायण करतो हे तर सांगतच असतो ना, तोच आपला संकल्प असतो. आणि आपण मनापासून ठरवलं आहे ना की मी हे करणारच, तर स्वामी महाराज पण आपल्याला साथ देणार. कधी कधी येतात अडचणी, पण त्या अडचणी मुद्दाम येतात का, तर आपण किती स्वामी सेवेवर एकरूप झालो आहे ते बघण्यासाठी. त्यावेळेला अजिबात खचून जायचं नाही. आलंय ना संकट, फक्त एकच लक्षात ठेवायचं, हां मी स्वामी सेवा करते, त्यामुळं माझी सेवा स्वामी महाराजांच्यापर्यंत पोहोचायला लागल्या, म्हणून माझ्याकडं संकट आलं आहे की मी म्हणजे स्वामीमय झाले का नाही ते बघण्यासाठी. थोडा वेळ संकटाशी सामना करायचा, जेवढं शांत राहता येईल तेवढं राहायचं, फक्त स्वामी महाराजांचं नाव घेत राहायचं. बघा, त्या सगळ्यातून तुम्ही नक्की बाहेर पडाल. आपण स्वामी सेवा करताना काय होतं, दुसऱ्यांचं बघतो, दुसऱ्यांचे व्हिडिओ बघतो, बापरे त्यांनी तर असं केलं, मी हे केलं नाही, मग त्यामुळं आपण जास्तीत जास्त घाबरतो. अजिबात असं करायचं नाही. ठीक आहे ना, त्यांनी केलं आहे ना, मग मी माझ्या परीनं करते ना. काही स्वामी महाराज मला काही शिक्षा करणार नाहीत ना. एखाद्यानं जर एवढी छान पूजा केली असली तर आपलं मन खातं, अरे मी तर फक्त साधीच पूजा मांडली महाराजांची. ठीक आहे ना, काही नाही, महाराजांनी स्वतः सांगितलं आहे तुम्ही माझी षोडोपचारी पूजा करताय, पण ती जर मनापासून नसेल तर कसं काय मी तुमच्या इच्छा पूर्ण करणार. पण तुम्ही जरी नुसत्या पाना फुलांची जरी पूजा केली आणि मनापासून एकदा जरी मला नमस्कार केला,
तुमचं काय असेल ते फक्त तुम्ही मनापासून एकदा करा. मी तुमच्या कुठल्याही संकटाला नेहमी उभे राहीन. आणि स्वामी सेवेत आल्यानंतर अनुभव येतात का? येतात अनुभव. फक्त आपलं ना म्हणजे ते अनुभव आले का नाही हे बघण्याची तेवढी विचार क्षमता पाहिजे. आपल्याला ना ज्यावेळेला आपण स्वामी समर्थ हे एकदा नाव घेतो ना, त्यावेळेपासून आपल्याला अनुभव यायला सुरुवात झालेले असतात. फक्त या गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत आणि थोडे दिवस म्हणजे कधी-कधी बरेच दिवस जावे लागतात. मग आपण ज्यावेळी एखाद्या दिवशी शांत बसतो, एखाद्या प्रश्नांचं उत्तर शोधायचा प्रयत्न करतो, त्यावेळेला आपल्या लक्षात येतं, अरे हा मला अनुभव आला आणि हे माझ्या कसं लक्षात आलं नाही. म्हणजे बऱ्याच अशा गोष्टी असतात. त्यामुळं तुम्ही एका गोष्टीसाठी संकल्प केला आहे ना, महाराज त्यापेक्षा तुम्हाला अजून भरपूर काही देत असतात. फक्त हे ओळखण्याची क्षमता ना आपल्यात पाहिजे. त्यामुळं काहीच असं कधीच म्हणू नका की स्वामी महाराज माझी इच्छा पूर्ण करत नाहीत, माझं पारायण कुठं काय कमी पडतंय का? अजिबात काही नसतं. उलट तुम्ही मागताय ना त्यापेक्षा महाराजांना भरपूर द्यायचं असतं. त्यामुळे निसंकोच मनाने तुम्ही जेवढी होते ना तेवढी स्वामी सेवा करत राहावा. बघा तुमच्या सगळ्या सेवेचं फळ तुम्हाला स्वामी महाराज देणारच. श्री स्वामी समर्थ.